मेहमान असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय। दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि दोन्ही संघ रफ अँड टफ आहेत। म्हटलं तर एक काटेकी टक्कर कडवी झुंज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। कोण कोणाला इथे कमी नाहीये, कोण कोणावरती करणार मात, कोण कोणावरती करणार भारी, कोण कोणावरती दाखवणार वर्चस्व आणि कोणता संघ ही मॅच जिंकून आणखीन एक पाऊल पुढे टाकणार त्यासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते आणि त्या मॅचची कहाणी ऐकूया सचिनजी शेडगे सर यांच्या वाणीतून। तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा सनराइज चषकाचा धमाका। थँक्यू सो मच। धन्यवाद महागुरु। लेट्स प्लेचा इशारा ग्रीन सिग्नल। थकतील पाय दुखतील हात तू मनी फक्त कष्ट ठेव, विकून गुंटा होतील ते शेट तू फक्त 7-12 घट्ट ठेव। तर जातो आपण मॅचच्या दिशेने। इथे पहिलाच रिवर्सचा फटका खेळण्याचा पवित्रा अकला होता। अर्थातच आपल्याला पाहायला मिळतो आशुतोष धर्माधिकारी या खेळाडूने, परंतु मनसेदे उधळून टाकले गेले गोलंदाज पाहायला मिळतोय किशोरच्या माध्यमातून। किशोर वाघ आपल्याला पाहायला मिळतंय। यजमान विरुद्ध मेहमान, वाडा कोणाचा येसो राडा आमचाच राहणार हे सांगून देणार का टीम परिसंघ। इथे फटका फसला गेलाय, फटक्या खाली नरेंद्र आहेत म्हणजे होणार की अक्षरशः पाहताय मी तर म्हणेन मान्यवर तुमचा आनंद जर पाहायला गेलास तर या आशुतोष धर्माधिकारीची विकेट म्हटले तर कोणती विकेट, तर माझ्या भाषेमध्ये अक्षरशः पाहिलं राक्षसी आनंद, असुरी आनंद, पहिला पुत्रप्राप्तीचा आनंद, नवे तर गुवाहाटीला जाऊन मंत्री झाल्याचा आनंद झालाय। अर्थातच या पोपळकरवाडी या टीम्सला गोल्डन विकेट। या मॅचचा ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर गेलं, परंतु दुसरं ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये आहे ते विसरून चालणार नाही। अर्थातच छोटा तीर घाव करे गंभीर, छोटा पॅकेट बडा धमाका, मनोजी कदम आपल्याला पाहायला मिळतील। आनंद जरूर साजरा करा, परंतु मॅच जिंकल्याच्या नंतर ना तो आनंद तुम्हाला साजरा करावा लागणार, कारण की क्रिकेट हा शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही की कोणता खेळाडू बाजी मारेल। परंतु मैदानाच्या आतमध्ये आता जोडीला प्राचारण केलं, इनट नंबर 3 वरती आलाय सागर। अर्थातच एका बाजूला मोठू दुसऱ्या बाजूला पतलूची जोडी, मोठू पतलूची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण घडी बारीक इंजिन जोरात ऍव्हरेज मोकाट असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो किशोरजी वाघ। किशोरजी वाघ यांचा पुढे चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। इथे स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहतोय आपण, पंचाकडे दाद मागली गेली परंतु दाद फेक टाळली गेली। तिथपूर्वी पाहतोय आपण तिथे मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव। या एका धावेने धावसंख्या पाहतोय आपण श्री गणेशा झाला लेग बाईच्या स्वरूपातील ही धाव प्राप्त केली जाते, बॅटच्या सहाय्याने आपल्याला पाहायला मिळतोय। संजयजी मल्होत्रा सर आपल्याला पाहायला मिळतात, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं पाहता आता मनोज कदम याच्यावरती दारमदार असेल, ती दारमदार इथे साध्य करावी लागेल। पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते किशोर, इथे इनफिल्डच्या वरून मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि बॅट्समन मनोज कदम यांचा कव्हर ड्राइव्ह चौकार आलाय। बॅट्समन मनोजच्या बॅट मधून बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न राहिला गेला। रिफ्लेक्शन मध्ये आपण जरूर जाणार आहोत लाईव्ह प्रेक्षकांच्या माहितीनुसार। खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की मनोज कदम सातारा प्रीमियर लीग देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। डीजे अभिचं देखील कौतुक करूयात, अभि दादा आलेत म्हणजे आता डीजे वाजणार। मानकवलीचा एक सुप्रसिद्ध डीजे आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच कमी कालावधीत ज्याने कमवलंय नाव, संघर्षाचं दुसरं नाव अर्थात डीजे अभि। इथे फुल टॉस होता, समोरच्या बाजूला गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा, चेंडू जाईल वन बाउन्सर दरम्यान येतील 4 धाबा चौकाराला। दोन्ही टीम्स आपल्याला माहित आहे कोणत्या दर्जाच्या आहेत, दोन्ही टीम्सला एकमेकांचे प्लस मायनस नक्कीच माहित असतील आणि ते प्लस मायनस इथे आता तुम्हाला साध्य करावा लागतील। चौकार आलाय, धावफलक भरलं गेलं, धावफलक जाऊन बोललं तब्बल 1-9च्या घरामध्ये मी तर म्हणेन गोल्डन डकचा शिकार झाला गेला आशुतोष, परंतु आता त्याची उणीव भासून देणार का परी टीमचे येणारे खेळाडू हे देखील पाहणं गरजेचं राहील। पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला
अर्थात किशोरजी वाघ पाहायला मिळतोय आपल्याच गावकऱ्यांच्या समोर, त्यांच्या नजरेसमोर आज मी क्रिकेटचा खेळ खेळतोय हा अभिमान असेल. इथे पाहतो आपण कव्हरचा लाजवाब फटका, एखाद्या स्क्वेअर कटचा बहादूर नजणारा, अक्षरशः पाहायला गेलं तर एखाद्या सुंदरतीला लाजवाबा असा फटका खेळला गेला तो म्हणजे मनोज कदम ऑन फायर. रिफ्लेक्शन आपण पाहतोय, बॅक फुटला गेले आणि पुश करो खुश रहो हा फटका आपल्याला पाहायला मिळेल. दोन खेळाडूंच्या मधून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच सीमारेषेची ओढ लागली गेली, चौकार आलाय. परंतु साहेबांचं एटीएम देखील खुलं झालंय. अर्थातच याच गावचं व्यक्तिमत्व महेशजी पोपळकर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी पोपळकरवाडी या टीम साठी 500 रुपयाचा धनादेश. ज्यावेळेस टीम पोपळकरवाडी बॅटिंग राहील त्याच्या माध्यमातून प्रत्येक 3 चौकारासाठी 501चा धनादेश दिला जाईल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, नवीन गोलंदाज इथे चेंडू उडवला, झेल उडाला, तिथे आहेत म्हणजे करणार नाही चक्के. अजून एक लागलेला का दे धक्का, इरादा बक्का परी टीमला लागलेला दुसरा दे धक्का. नरेंद्र पाहायला मिळतात आपल्याला त्यांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. जसे कॅच पकडली जाते मान्यवरांच्या माध्यमातून शिट्या टाळ्यांचा जयघोष केला जातो, परंतु अजून देखील मॅच संपलेली नाही. तो बस अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है हे सांगून देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थ पयडणी टीमचं हे खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये आहे, रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थातच मनोज कदम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित याच्या नावात जीत आहे तो अभिजित आपल्याला पाहायला मिळतो. डीजे देखील आज समेत जुडला गेला, डीजे अभि आपल्याला पाहायला मिळेल. आता सुमधुर संगीत देखील आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये ट्विस्ट देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती जागा धावफलक 13च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तेजसच्या पहिल्या चेंडूवरती विकेट कावलाय, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल, चेस खूप मोठा होता आणि तिथे म्हणजे 4-4 बलकावरती जाव्यात आपण 17 धावा. कोणत्या संघाला खतरा लागेल अभिजितने देखील आपले इरादे स्पष्ट केले गेलेत. तेजसला पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर प्रत्युत्तर दिलं आलं. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा पाहतो आपण, बॅटचा फ्लो खोलला होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. चेंडू इथे डॉट 17 धावे संख्येवरती आकडा लागला जातोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एक बाद अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मनोज कदम आणि अभिजित ही रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे गरकन गिरकी घेतली, चेंडूला पाठवलं गेलं पाहतो आपण तिथे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावत पळत येणार, तत्पूर्वी या जमा केली ती म्हणजे एकच धाव. एका टप्प्यावरती गॅदर केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या 18च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मनोज कदम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, त्याच्या बाड मधून चौकार आले तो मनोज कदम आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तेजस पोपळकर. इथे नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये अंपायरच्या माध्यमातून देण्यात आला. आता उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री 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 हिट. आता या फ्री हिटचा समाचार घेणार का, घ्यायला हरकत नाही. मनोज कदम सातारा प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची आपल्याला वर्णी लागली गेली. आता तोच खेळाडू पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू खेळणार का. इथे डॉट चेंडू, फ्री हिटचा खरपूर समाचार घेता आला नाही मनोज कदम या खेळाडूला. मित्रांमध्ये संधी आली होती, संधी एखादा चहा मध्ये बुडवलेल्या बिस्किट प्रमाणे असते, ती संधी हुकली गेली मनोज कदम यांच्या माध्यमातून. गोलंदाज आपल्याला पाहतोय तेजस याने कमबॅक केलं मी तर म्हणेन. पुढचा चेंडू लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, हलक्या हाताने फक्त स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक येणार, तत्पूर्वी पाहता पण मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव.
या एका धावेने पाहतो धावसंख्या जाऊन पडली तब्बल 20च्या घरामध्ये. 10.00 ची सरासरी राखली गेली. 20 धावा. दुसरं षटक देखील समाप्त झालं गेलं मंडळी. आता तिसरं षटक कोणाच्या खांद्यावरती येणार? अर्धा तास पोपळकर वाडी गावाचा थँक्यू सो मच सर्व क्रिकेट प्रेक्षकांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता डीजे अबीची देखील कमाल आपल्याला पाहायला मिळते. रंगामध्ये रंग भरण्याचं काम करणार अर्थात डीजे अबी. त्याच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण मॅचच्या दिशेने इंडियन नंबर वरती 3 वरती आलेला गोलंदाज सतीजी पोपळकर. या पोपळकर वाडी गावाचा मान सन्मान. इथे पुन्हा एकदा संधी क्रिएट झाली गेली. तिथे संधी क्रिएट होणार का? हो झाली गेली. आणि अजून एक दे धक्का शार्क मासा गळाला लावला तो म्हणजे गोलंदाज सतीश पोपळकरांच्या माध्यमातून. टॉक डीजे डीजे मान्यवरांच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. ऐसी कोई हस्ती नहीं जिस हस्ती में पोपळकर वाडी गांव हस्ती का नाम नहीं और ऐसी कोई बस्ती नहीं जिस बस्ती में परी गांव जैसी हस्ती का नाम नहीं. इथे पाहतो शशी वाईकर सर आले तर बॅटिंगला पाहतो त्यांनी पहिलाच फटका मारला गेला. लेग ग्लान्स केला आणि तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार तत्पूर्वी या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शशिकांतजी वायकर आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. त्याच्याकडे दांडबा अनुभव आहे. आता एक्सपिरियन्स शेअर करावा लागेल एक्सपिरियन्स आपला. मी तर म्हणेन अनेक पावसाळे उन्हाळे खाल्लेत परंतु या पावसाळ्यामध्ये चिखल किती तुडवला असेल हे पाहणं गरजेचं राहील. इथे पाहता आपण फटका दिशा देण्याचा प्रयत्न झाला. इनफिल्ड मधला क्षेत्ररक्षक धावत पळत येतोय सुशांत. तत्पूर्वी आपण नरेंद्रच्या माध्यमातून फेकी सुरुवात पाहायला मिळते. तिथे खतरा लागला असता परंतु तिथे आज तर मी तर म्हणेन या सामन्यामध्ये नरेंद्र 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 हरे राम 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 हरे हरे. परंतु आता म्हणावं लागेल हरे नरेंद्र जिकडे तिकडे नरेंद्र नरेंद्रनं वातावरण टाईट केलं. एकच फाईट वातावरण टाईट करून टाकले. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो सतीशजी पोपळकर. इथे अलकातानं दिशा देण्याचा प्रयत्न राहिला गेला. स्कोअर कार्डचा माधून नजर तिथे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा पणा होणार का? खेळा तुम्ही फुटबॉल खेळा. एका क्षणाला विसरून चाललेत की आपण क्रिकेटच्या मैदानात आहात का फुटबॉलच्या मैदानात. अडवला गेला. फुटबॉलच्या साहाय्याने देखील क्रिकेट खेळलं जातं हे आपल्याला पाहायला मिळालं. चेक त्याचबरोबर अगदी या स्पर्धेची चर्चा सातत्यपूर्वक रंगते आणि या स्पर्धेचं आयोजन खूप दर्जेदार असल्यामुळे समन्वय युवा मंच उर्मडी विभाग क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुशीलदादा ढपळ काळोशी समाजसेवक यांच्या माध्यमातून प्रत्येक अर्धशतकासाठी आणि प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा प्राइज आलाय. कोणत्याही खेळाडूने अर्धशतक मारा, कोणत्याही खेळाडूने विकेट हॅट्रिक मिळवा, त्यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. थँक्यू सो मच सुशीलदादा ढपळ साहेब. एक समाजसेवक आहेत आणि असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांनी मात्र हे प्राइज लावलेलं आहे. थँक्यू सो मच. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महागुरु. जातो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिथे स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून होणार नाही चुकी आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धावे. एका धावेने धावसंख्या 3 बाद. 30च्या घरामध्ये मित्र म्हणे 10.00च्या सरासरी लाखली गेली. आता ती सरासरी इथून पुढे कायम ठेवली जाणार का हा देखील प्रश्नचिन्ह असेल. शेवटचं षटक म्हटलं गेलं का हा ना मादीचं षटक रेमटीचं षटक मी तर म्हणेन चोप मार द्यावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. परंतु शेवटच्या षटकामध्ये कोण येणार हा देखील प्रश्नचिन्ह. फुकट का चंदन घीस मेरे कुंदन. आता कुंदन आलाय
गोंदाशी मार्क वरती जर्सी नंबर 4 आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय शशी वायकर आणि दुसऱ्या बाजूला अभिजित ही जोडी. अभिजितनं पहिला चेंडू खेळवत असताना बाता काय फटका खेळला गेला. फटक्यातील चमक बेधडक फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूचा सीमा रेषा पार आलाय चौकार. चला यानंतरची मॅच देखील खेळवली जाईल. कुरुन आणि दुसऱ्या बाजूला लुमनेकोल. कॅप्टन्स आमचा कॉल तुमच्यापर्यंत येत असेल आवाज तर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये हे षटक होण्याच्या पूर्वीच येणे गरजेचं राहील. चौथं षटक मार्गस्थ आहे कुरुन आणि लुमनेकोल टीम्स. कॅप्टन्स आपण इथे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला टॉस केला जाईल. पाहतो आपण लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. बॅट्समन अभिजितच्या वार्ड मधून काय घेतोय. खेळ रंगवला गेला. मी तर खेळामध्ये चमक आणण्याचं काम केलंय ते म्हणजे अभिजितनं. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन बोललो तब्बल 38च्या घरामध्ये. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा त्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न राहिला असफल आणि तिथे मिळतील या म्हणजे धावून काढलेल्या 2 धावा. सरड्याची धाव कुंपणापर्यंत परंतु या टीमची धाव असेल ती म्हणजे विजयाच्या दिशेने. ती धाव आपल्याला पाहायला मिळते का. मिळायला हरकत नाही. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलले 40च्या घरामध्ये. या षटकातील शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. मयूरजी पोपळकर यांच्या माध्यमातून आपल्याला गुणलेखन करताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे फटका जरूर आला गेलाय. चिरीमिरी धूम धडाका. आमचं ऐकलं तर ठीक नाहीतर डायरेक्ट तडाका दिला ढवडीचे. गाव शांत झाला गेला मान्यवरांचा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत धावसंख्या 46च्या घरामध्ये. आशुतोष धर्माधिकारी मैदानाच्या बाहेर गेला. त्याच्यानंतर मनोज कदम गेला परंतु त्यांची उणीव वासून दिली नाही. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. जबाबदारीचे क्रिकेट खेळलं गेलं अभिजित आणि शशीजी वायकर यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो कुंदन यांचा. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू फटक्यामध्ये एलिव्हेशनची कमतरता. तिथे नरेंद्र शेवटच्या मुवमेंटला काय करतायत. जेल सुटला गेला आणि चेंडू देखील सीमा रेषा बाहेर गेला. डीजे वाजवला. धावसंख्येवरती जाव्यात. धावसंख्या जाऊन बोलले संघाचे अर्धशतक 50 धावा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॅट गोफणी सारखी फिरवली परंतु तिथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये रनआउटची होण्याची शक्यता आणि रनआउट देखील झालाय. एकंदरीत पाहिलं गेलं तर या पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 50 आणि 51 धावांचा लक्ष असेल तो म्हणजे सेकंड पूर्वार्धामध्ये अर्थात पोपळकरवाडी या टीम्सला. तर बाद आपण यानंतरची मॅच लुमनेकोल आणि कुरुल संघ आपण यायचा आहे. कॅप्टन्स आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण जास्त वेळ घ्यायचा नाही मित्रांनो. स्पर्धा आपली आहे. स्पर्धा मित्र म्हणजे आपल्या गावाचे हे समजून आपल्याला धावत पळत यायचं आहे. चला इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया आणि मॅच असेल अगदी लुजर कुरुन विरुद्ध लुमनेकोल. दोन्ही टीम साठी हा महत्वाचा सामना असेल आणि त्या मॅच आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया. यात
शंकरदादा पोपळकर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या वेळ जास्तीचा घेऊ नका. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि खेळताय देखील. समन्वय युवा मंच उर्मडी विभाग असोसिएशन अंतर्गत सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी आयोजित सनराइज चषक 2025 पर्व क्रमांक 1 चा धमाका आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, शेवटचा दिवस आणि अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसातील एक मोठी मॅच आहे. एका बाजूला पद्मावती क्रिकेट क्लब कुरून त्यांच्या विरुद्ध अमरदीप क्रिकेट संघ लुमणेखोल. या दोन टीमच्या दरम्यान कॉल कोण देणार? अमरदीप की पद्मावती? यस, लुमणेखोल टीमचे कॅप्टन कॉइन स्पिन करतील. कॉल तुम्हाला करायचा आहे पोपळकरवाडी किंबहुना सनराइज. कॉइन स्पिन सनराइज असा कॉल आलेला आहे आणि यस सनराइज हेच कॉल आलेला आहे. अर्थातच टॉस जिंकलाय अमरदीप क्रिकेट संघ लुमणेखोल टीम. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग. पाठीमागची मॅच तुम्ही पराभूत झालाय, प्रतिस्पर्धी संघ देखील पराभूत झाला. ही मॅच खूप महत्वाची आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये काही चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करणार का? नक्कीच, ज्या चुका झाल्यात त्या सुधारून किती उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू ते आम्ही ठरवणार. पाठीमागच्या मॅच मध्ये सूरज मानेची बॅट तळपली होती, परंतु ती बॅट थोडीशी अगोदर चालायला पाहिजे होती. थोडीशी उशिरा चालली आहे, त्यामुळे थोड्या फरकाने तुम्ही हरला. परंतु यावेळेला सूरज माने त्याच्याकडून तर अपेक्षा आहेत, परंतु इतर कोणत्या खेळाडूकडून अपेक्षा आहेत का या मॅच मध्ये? खेळाडू तसे आमचे 11च्या 11 चांगलेच आहेत. सूरज आमचा आयकॉन आहे, बाकी तनय, प्रेम आहे, बरेच असे प्लेयर आहेत जे आमचे ज्याच्यावर मी विश्वास दाखवू शकतो आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू शकतो. थँक्यू सो मच. कुरून टीम पाठीमागचा सामना जर आपण पाहिला तर बॉलिंग अटॅक चांगला राहिला तुमचा, परंतु बॅटिंग अटॅक आहे तो पूर्णपणे ढासळला. जिथे कृष्णा जाधवची विकेट आली आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे संघ अडचणीमध्ये आला. यावेळेला तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करायची आणि बॅटिंग करत असताना कोणाकडून अपेक्षा असेल की तुमच्या संघासाठी तो तारणहर्ता म्हणून उभा राहील? अपेक्षा तर 11 प्लेयरकडूनच असतील, पण जास्तीत जास्त कृष्णाकडून असतील की प्रथम बॅटिंग करताना जास्तीत जास्त धावांचं टार्गेट सेट करण्याचं. इथे पराभूत झाला तर स्पर्धेमधून बाहेर जात आहे, त्यामुळे मॅच खूप महत्वाची आहे. मॅच अगदी रफ अँड टफ होईल का? हो नक्कीच, आम्ही उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ जास्तीचा घेणार नाही. मित्रांनो, टॉस मध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे अमरदीप क्रिकेट संघ लुमणेखोल या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय अगदी पद्मावती क्रिकेट कुरून या टीमला. एक हाय व्होल्टेज ड्रामा, दोन्ही संघांनी एक एक सामना गमावलाय. या स्पर्धेमध्ये अस्तित्व निर्माण करायचं असेल, टिकवायचं असेल तर दोन्ही संघांना ही मॅच जिंकायचीच आहे. परंतु एका संघ इथे पराभूत होईल, एक संघ जिंकेल. परंतु यानंतरची मॅच त्यांची आहे. परंतु प्रत्यक्षात जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच रंगलेली आहे. परळी विपक्ष पोपळकरवाडी. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज पैसा वसूल मॅच. जरी प्रथमतः बॅटिंग करत असताना परळी टीमने कमी धावा धावफलकावरती लावल्या असल्या तरी त्यांना विसरून चालणार नाही, कारण मैत्री चषक मध्ये त्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे परळी या टीमने. म्हणल्यानंतर कमी लेखून त्यांनाही चालणार नाही. जरी कमी धावांचं टार्गेट त्यांनी सेट केलं असलं तरी गोलंदाजीचा तिखट मारा त्यांच्या माधून सातत्यपूर्वक पाहायला मिळेल. इथे मॅचला होईल सुरुवात. एकच म्हणेन दोन्ही टीम साठी, अरे संसार संसार जसा तबा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आता ती भाकर खावी लागेल, भाकराची वेळ आणावी लागेल, ती म्हणजे पोपळकरवाडी टीम्सला. 51 धावांचा भला मोठा डोंगर उभा केला तो म्हणजे परळी टीम्सनं. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आशुतोष. ज्या आशुतोषने या मॅच मध्ये बॅटिंगचा बोलबाला पाहायला मिळाला नाही तो आशुतोष आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकरला सतीजी पोपळकर पाहायला मिळते. इथे फुलटा चेंडू कव्हरला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी पण सुरक्षित रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि तिथे या धावून काढलेल्या आपल्याला 2 धावा पाहायला मिळतील. शेवटच्या मोमेंटला आपल्या संघासाठी 2 धावा अडवल्या गेल्या. खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला वेळ पाहायला मिळाली अर्थात टीम परळी टीमची. परंतु आता या सामन्यामध्ये सातारचा कंदीपेढा नाशिकची भेड, सातारचा कंदीपेढा नाशिकची भेड. आता आमच्या सतीश पोपळकर दादाची आली वेळ. आता ती वेळ आणावी लागेल, दाखवावी लागेल. इथे सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. जणू काही फटक्यामध्ये ती नजाकत आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि शांत बसवलं गेलं बॅट्समन सतीशजी पोपळकर यांना. खऱ्या अर्थाने या पोपळकरवाडी गावाचा मान सन्मान अभिमान असेल
हाच खेळाडू अर्थात सतीश पोपळकर. याचं महत्व माहिती आहे, परंतु या विकेटचं देखील महत्व परी टीम्स नक्कीच जाणून असणार. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू सोडून दिला आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अमांतर. धावेचं झालं एका धावेमध्ये रूपांतर. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 3च्या घरामध्ये. एका धावाचा भला डोंगर चेस करणारी सलामीर जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला किशोर वाघ तर दुसऱ्या बाजूला सतीशजी पोपळकर आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे आखूड टप्प्याचा चेंडू तिथे इनफिल्ड मधून पाहायला मिळालं. आउटफिल्ड मध्ये जाऊन क्षेत्ररक्षण सुरेख आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त एकच धाव. मित्र म्हणेन या सामन्यामध्ये पहिल्या पावलेच्या षटकामध्ये हात खोलण्यापासून वंचित ठेवले की काय टीम आपल्याला पाहायला मिळते पोपळकरवाडी टीम्सला. का तर का आपल्याला पाहायला मिळते आशुतोषची ती गोलंदाजी, काटकसर करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या आशुतोषनं पहिल्या मॅच मध्ये धुमाकूळ आपल्या बॅटच्या साहाय्याने केला होता, त्या या मॅच मध्ये त्याचा बोलबाला बॅटच्या साहाय्याने झाला नाही, परंतु आता तो बॉलिंगच्या साहाय्याने गोलंदाजीच्या साहाय्याने नक्कीच आपल्या टीम्सला प्रभुत्व गाजवून देताना आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन म्हटलं गेले सातत्याने वारंवार क्षेत्ररक्षण हलवावं लागतं. महेशजी पोपळकर साहेबांचं टीम खुल्लं झालंय. 3 षटकार 3 चौकार 501चा धनादेश दिला जाईल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथं लोअर फुलटॉस होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न झाला. तिथे विकेटची संभावना होईल का, नाही झाली गेली. क्षेत्ररक्षण देखील आपल्याला सुरेख पाहायला मिळालं आणि ते फक्त आणि फक्त मिळते एकच धावे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5च्या घरामध्ये. पहिल्या पावप्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील हात खोलण्यापासून वंचित ठेवले, जणू काही आपल्या भात्यातील सुंदर चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी झाला तो म्हणजे आशुतोष धर्माधिकारी. एक मोठं नाव, उरमोडी विभागातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आशुतोष यांचा. इथे फटका जरूर आला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला. एका टप्प्यावरती चेंडू अडवणार, फेकणार. तत्पूर्वी पाहता आपण एकच धाव. या एका धावेने धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 6 चेंडूंच्या पाठीमागे 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 51 धावांचा भला मोठा डोंगर उभारत असताना आता षटकार चौकार कधी येणार यायला हरकत नाही, कारण की मैदानाच्या आतमध्ये ब्रँड आपल्याला पोपळकरवाडी गावाचे हे 2 ब्रँड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. किशोर वाघ आणि सतीश वाघ डरकाळी कधी फोडणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. परंतु सतीश पोपळकर यांचा क्लास पाहायला मिळेल आणि मजा देखील येणार या मॅचला, कारण की दोन्ही टीम्स त्या ताकदीच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या टीम्स पुन्हा एकदा भिडत पडली गेलं, औचित्य साधले गेलं. अर्थातच समन्वय युवा मंच उरमोडी असोसिएशन यांच्या विद्यमानातून पुरस्कृत केलेली स्पर्धा, अंतर्गत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच ग्रामस्थ मंडळ पोपळकरवाडी गावाचा सन्मान अभिमान मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सनराईज चषक 2025 गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते मनोज कदम. चला जास्त वेळ घ्यायचा नाही मनोज. हे मॅच मध्ये काय घडणार, मान्यवरांच्या तोंडावरती धुकाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता धुकाच्या वातावरणात सुखामध्ये निर्माण करायचं असेल तर सतीशजी पोपळकरांनी दुसऱ्या बाजूला किशोर वाघची बॅट बोलावी लागेल, तेव्हाच पैशाचा पाऊस होणार यातील मात्र शंका नसणार. ही मॅच या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळेल का, हरकत नाही. चला जास्त वेळ घेता आपण मनोज. चला संतोष दादा पोपळकर, आपल्याला कॉल येतोय की आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला स्टेजवरती बोलवण्यात येत आहे. तर पाहतो आपण याच गावचं व्यक्तिमत्व संतोषजी पोपळकर साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न झाला गेला. मी तर म्हणेन हे युद्ध असेल मनोज कदम वर्सेस सतीश पोपळकर. हे युद्ध असेल आशुतोष धर्माधिकारी विरुद्ध किशोर वाघ आणि हे युद्ध आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच शशी वायकर यांच्या विरुद्ध आपल्याला नरेंद्र भनगे यांच्यातील युद्ध आपल्याला पाहायला. इथे झेल उडालाय आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये यालाच म्हणतात डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला. काय सोडली गेली या मॅचची गोल्डन विकेट सोडली गेली या मॅचचं आणि या विकेटचं महत्वपूर्ण महत्व माहित असेल ते म्हणजे या टीम्स परीला झेल कोणाचा सोडला, अर्थातच सतीश
पोपळकर या टीमची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता सोडलेला झेल कुठेपर्यंत उपद्रव अर्थात त्रास देणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 7च्या घरामध्ये. चला मनोज कदम आयोजकांच्या माध्यमातून पंच आपण सक्त ताकीद करायची आहे. टाइम लावलाय. अंपायरच्या माध्यमातून पहिली वॉर्निंग देण्यात आली आहे तुम्हाला. वेळ जास्त आपण खर्च करताय. इथे फुलटा चेंडू होता समोरच्या बाजूला. गॅप मोठा नाही. धाबांचा मिळणार नाही तोटा. टोक डीजे. सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच सातारा जिल्ह्याचं हरिण बलमा यांच्या वरून हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते. बैलगाडी क्षेत्र काय कमवलं. खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रानं खूप काही कमवलं गेलं. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथं फिंगर रोल केले तिथे फटका देखील इनफिल्डच्या वरून गेला. तिथे क्षेत्रक्षक धावत पळत येणार तत्परता आपण एका धाब्याचं रूपांतर सहजरित्या चित्याच्या चपळाईनं या मिळतील 2 धाबा. या 2 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 13च्या घरामध्ये. आता कोण कोणाचे वाजवणार या मॅच मध्ये 13 हे देखील पाहणं गरजेचं राहील. 7-12 आपल्याला पाहायला मिळतो शेतकरी राजाचा. परंतु आता मॅचचा हात कोण सोडवणार. चला पाण्याची मागणी या ओव्हरच्या नंतर. या ओव्हरच्या नंतर आपण लगोलग तयार होऊन राहायचं आहे 12 खेळाडू. पुढचा चेंडू पाहतो आपण. जसा चेंडू आला त्याला भिरकावून दिला परंतु तिथे पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे पंचांच्या माध्यमातून दोन्ही हात आकाशाला पाहायला मिळाला. कुठेतरी पाहिलेलं बाउंड्री लगत वरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु तिथे घडतंय काय. कॅच सोडली 6 पण दिला गेला. तिथे प्रेक्षक देखील आहे. प्रेक्षक राजांनो आपल्या माध्यमातून निर्णय षटकार आलाय प्रेक्षकांच्या माध्यमातून. तर आता आपण थर्ड अंपायरची मागणी केली. तिथे आयोजक देखील आहेत त्यांच्या माध्यमातून षटकार आलाय परंतु इथे आपण चाचपडणी करणार आहोत. पडताळणी करणार आहोत की नक्की या चेंडूच्या पाठीमागे घडलंय काय. शहानिशा केली जाते पंचांच्या माध्यमातून. तर पाहतो पंचांचं ऑनफिल्ड डिसिजन जे आहे ना ते आम्ही ग्राह्य धरलं जाणार आहे. कॅमेरामॅनच्या माध्यमातून बॉल थोडा गॅदर करता आला नाही त्याच्यामुळे तिथे प्रेक्षक देखील आहेत. मनोज कदम आयोजक आहे त्यांच्या माध्यमातून देखील षटकाराचा इशारा आला होता. खऱ्या अर्थाने पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायला शिकायचं असतं. तो सन्मान करावा लागेल. जाता आपण षटकार आपल्याला पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. या षटकारागणी धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 19 या आकड्यावरती षटकार आलाय. इतर म्हणे ना इथून गाडीमध्ये गेअर टाकण्याचं काम केलंय. अर्थातच या खेळाडूने किशोर वाघाने ढरकाळी फोडली गेली षटकारागणीत. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे अजून एक बॅकफुटला जाऊन बंद करण्याचा प्रयत्न. मागील बाजू चेंडू तिथे गपलत आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे घडतं काय मैदानाच्या आतमध्ये. अगं पोरी तू सपनात ये ना आणि या फिल्डरच्या कानाखाली 7-8 देना टोकडीचे. फलकावरती जाव्यात धावफलक जाऊन बोललं तब्बल 23च्या घरामध्ये. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला मंडळी. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा आपल्याला पाहायला मिळाला. स्वर्गाहून प्रिय आम्हाला आमचा सुंदर देश आम्ही सारे एक जरी नाना जाती नाना वेश. चला आपण जास्त वेळ घेता फिल्डिंग करणारी टीम्स परळी
मनोज कदम, आपण जास्त वेळ घेत आहात या सामन्यामध्ये. अंपायर्स आपण सक्त ताकीद करायची आहे, वेळ द्यायचा नाही. आज वेळ कोणासाठीच नाही, वेळ फक्त आम्हाला तुम्ही द्यायचा, आयोजकांना तो वेळ द्यावा लागेल. अंपायरच्या माध्यमातून रेड सिग्नल देण्यात आला, वॉर्निंग देण्यात आली टीम पर या टीम्सला. 23 धावा. आता समीकरण आपल्या समोर असेल, येणारे चेंडू असतील 12 आणि धावा बनवायचे असतील 28. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सागर. स्ट्राईकला सतीजी पोपळकर. पहिला बॅटच्या माध्यमातून सायाने आला, तिथे सुरेख झेल. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली अर्थातच गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून, आणि क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाला विशालजी देशमुख यांच्या माध्यमातून सुरेख झेल. जाता आपण डीच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत.
पाहता तुषार झांबळे सर आपल्याला डीजेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. इथे डान्स न खेळण्याचा प्रयत्न चतुराई पाहायला मिळाली आणि विकेटचं होत आहे पतन. गोलंदाजाची कमाल आणि यष्टीरक्षक मनोज कदम यांची धमाल. टॉप डीजे षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. या शेवटच्या चेंडूवरती काय घडणार? नवीन बॅट्समन आपल्याला नरेंद्रजी पोपळकर पाहायला मिळतील. परंतु इथे फटका जरूर आलाय. अजून एक झेल घेण्याची नामी संधी असेल तिथे अजून एक पाहायला मिळतोय. म्हणजे जसा आला तसा गेला, आहेर नाही केला. जसा आला तसा मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. टोक डीजे तर पाहता आपण खऱ्या अर्थानं ज्या साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला टीव्ही पाहायला मिळते, LED टीव्ही. अर्थातच ते व्यक्तिमत्व स्वप्नीलजी वाघ त्याच्या समेत हरीशजी वाघ या साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पाहून येती घरातोची दिवाळी दसरा आणि आज खऱ्या अर्थानं दिवाळी दसरा आज पोपळकर वाडी गावाचा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदी आहे आपल्याला या स्पर्धेमध्ये भेट देताना पाहायला मिळतात. अर्थातच मान्यवर आपल्याला लाभले गेले. खऱ्या अर्थाने एकच म्हणेन, धरणी मातेच्या कुशीतून मातीचा सुगंध आला. साहेब तुमच्या येण्याने या स्पर्धेला रंग आला, या स्पर्धेला रंग आला. वेलकम वेलकम सहर्ष स्वागत. येणारे चेंडू असतील 6-19 धावा. प्रथमेश पवार आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. इथे आखू टप्प्याचा चेंडू टप्प्यात आला की कार्यक्रम केला आणि तो कार्यक्रम झाला फेल आपल्याला पाहायला मिळाला. येतोय चौकार. टक दीचे खऱ्या अर्थानं एक म्हण आम्हाला नक्कीच आठवते या चौकाराच्या माध्यमातून. अरे हिरव्या हिरव्या झाडाला पिवळा पिवळा बोर आणि बॅट्समनने लावला जोर आणि हा आला फोर. फोर आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 5 चेंडूच्या पाठीमागे आता धावा बनवाव्या लागतील ते म्हणजे टीम्स पोपळकरवाडी या टीमला 15 धावा. 5-15चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं प्रथमेश पवार. याच्यावरती केले आक्रमण. पुढचा चेंडू कोणता असेल? इथे स्विंग अँड मिस. सोडला गेला चेंडू. इथे डॉट आला. ज्या वेळेस फटके येतील त्या वेळेस आयोजकांच्या माध्यमातून टाळ्या शिट्ट्या वाजल्या जातील आणि ज्या क्षणाला डॉट येतील त्यावेळेस टाळ्या शिट्ट्या वाजल्या जातील परी टीमच्या डगआउट मधून. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे आखू टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती मोठा अफलातून अफलातून अमानवीय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अर्थातच मनोज कदम याच्या माध्यमातून छोटा पॅकेट बडा धमाका. मी तर म्हणे षटकार वाचवला की काय काय उसळी घेतली गेली, हनुमान उडी घेतली गेली आणि त्याच्या माध्यमातून काय फेकी देखील करण्यात आली. असे झेल आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. वाह काय क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. दूध का दुधावर पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः पाहिलं गेलं तर हनुमान उडी घेतली शेवटच्या मुवमेंटला आणि थोडासा इंचाचा फरक दाखवला गेला. मनोज कदमचं हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर मान्यवर टाळ्या होऊन जाऊ द्यात, हरकत नाही. क्रिकेटचा आनंद घ्यायचा आपल्याला. कोणी का जिंको हारजीत होत राहते परंतु क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. सूर्ग बसला गेला मनोज कदम या खेळाडूच्या माध्यमातून आणि आपल्या संघासाठी 6 धावा वाचवल्या गेल्या. पुढचा चेंडू आपल्याला पाहतो पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला तिथं मनोज कदम आहे म्हणजे होणार नाही चुकी. इथे पाहतो आपण
पराभवाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय पोपळकरवाडी टीम्स. म्हणजे येणारे समीकरण असेल, येणारे चेंडू 3 आणि धावा बनवायचे असतील 14, परंतु अजून देखील मॅच आहे. स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहतो विनायक, अर्थातच विघ्नहर्ता, विघ्न दूर करून टाकणारा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो पोपळकरवाडीचा. अर्थातच विनायक खलनायक बनेल का, तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि चेंडू येते डॉट. आता 2 चेंडू 14, 1 चेंडू आणि 13 धावा. मॅच मी तर म्हणे विजयाच्या दिशेने. मी तर म्हणेन मॅचचा टर्निंग पॉइंट काय झाला, ज्या क्षणाला मनोज कदमनं उंच उडी घेतली, षटकार वाचवला ना, तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला असेल. होय, ठरला गेलाय. इथे पुन्हा एकदा समोरच्या बाजूने मारलेला फटका, तिथे प्रेक्षक बनेल दर्शक आणि पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न राहिला गेला आयोजकांच्या माध्यमातून. हार्ड लक बॅड लक पुढील सामन्यासाठी देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आम्ही घेणार आहोत. अर्थातच खऱ्या अर्थानं टीम अडचणीत होती, या अडचणीतल्या टीमला सावरलं गेलं आणि स्वतः खलनायक बनला गेला. जिथे विषय गंभीर तिथे हा खेळाडू खंबीर. अर्थातच अभिजित ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधून 32 धावा आल्या. तर हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो. खऱ्या अर्थानं आमच्या या व्यासपीठावरती पाहायला मिळतात सन्माननीय अतिथी मान्यवर नितीनजी कासार साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्यानंतर बघतो आपण कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द मॅच विशाल, आपण देखील तिथूनच यायचं आहे, त्यांना देखील पुरस्कार दिला जाईल. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी त्यांचेच मित्र आपल्याला पाहायला मिळतात, समंगडी रवीश बाई यांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. तर बाद आपण सत्काराच्या दिशेने जाणार आहोत. सत्कार मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात या व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं आपला वेळात वेळ काढून आलेले व्यक्तिमत्व अर्थातच नितीनजी कासार साहेब यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो, महेश दादा यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नक्कीच हा सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती करतो. ओके.